तर आजपासून अजित पवारांचा हा सगळा कारभार सुनेत्रा पवारांकडे येतो आहे आणि सकाळी 10 वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार आहेत। आज देवगिरीवर सुनेत्रा पवारांची आमदारांसोबत एक पहिली बैठक सुद्धा होणार आहे। सुनेत्रा पवार पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक घेणार आहेत। प्रत्येक मंगळवारी अजित पवार सर्व आमदारांची बैठक घेत होते आणि त्यामुळे कदाचित पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री म्हणून पदभार घेतल्यानंतर आज आता रात्री देवगिरी या निवासस्थानी सुनेत्रा पवार पक्षाच्या प्रमुख म्हणून ही पहिली बैठक घेऊ शकतात। या बैठकीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकांचा आढावा घेतला जाईल। पक्षाच्या विलीनीकरणाबाबत नेमकी काय भूमिका असावी याबाबत स्पष्टता येताना यामध्ये दिसेल। एकदा आपण ग्राफिक्सवर ही सगळी माहिती पाहूया। तर आजचा दिवस उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा कसा असणार आहे तर 8:30 वाजता सिद्धिविनायक मंदिरामध्ये जाण्याची त्यांची वेळ होती। आता 9 वाजलेले त्या निघालेल्या आहेत। चैत्यभूमी दादर इथेही जाऊन त्या नतमस्तक होणार आहेत। 10 वाजता राष्ट्रवादी पक्ष कार्यालयामध्ये ते येणार आहेत। 10:15 वाजता मंत्रालयामध्ये त्या पदभार स्वीकारणार आहेत। दुपारी 12 वाजता कॅबिनेट बैठकीसाठी सुनेत्रा पवार पुढे जातील। संध्याकाळी 6 वाजता त्या दिल्लीसाठी रवाना होणार आहेत। सुनेत्रा पवारांचा आजचा दिवसाचा कार्यक्रम हा अशा पद्धतीने असणार आहे। आत्ताच देवगिरी बंगल्यावरून गाड्यांचा ताफा निघालेला आहे। आधी सिद्धिविनायक मंदिरमध्ये जाणार, त्या ठिकाणी गणपतीचं दर्शन घेणार, त्यापुढे लगेचच दादरमध्ये चैत्यभूमी इथे जाणार आणि तिथून पुढे त्या राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात जाणार आहेत।